शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन केले जाते। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्यानंतर आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदेच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झालेले आहेत। त्यांच्याकडून आंदोलन केले जाते। हातात पोस्टर घेत हे आंदोलन केले जाते। सातारा एसपीला ताबडतोब निलंबित करा अशी मागणी केली जाते। हिटलरचा फोटो प्रतिकात्मकरित्या लावला गेलाय। लोकशाहीचा खून करणाऱ्यांना शिक्षा द्या, त्यांचा निषेध अशा आशयाचे बॅनर्स हे हाती घेत शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। हिटलरशाही माजवणाऱ्या सातारा एसपींचा निषेध अशा पद्धतीचे हे बॅनर हातात घेऊन घोषणाबाजी केली जाते। आणि त्यासोबत शंभूराजे देसाई, प्रकाश आंबेडकर, दादा भुसे, संजय गायकवाड आणि इतर सर्व महत्त्वाचे तर परिषदेच्या सुरुवातीलाच शिवसेनेकडून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण आपलाच मित्रपक्ष असलेल्या भाजप विरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक झाली आहे। सातारा जिल्हा परिषदेतील राड्यानंतर शिवसेनेचे नेते आक्रमक झालेले आहेत। शंभूराजे देसाई, प्रताप सरनाईक असतील, त्याचबरोबर अर्जुन खोतकर आहेत। त्याच ठिकाणी अनेक नेत्यांनी, दादा भुसे या सगळ्यांनी आता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत ही हिटलरशाही बंद करा, त्याचा निषेध करतो असं विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी करत आंदोलन केलेलं आहे। सध्या हे सगळे कार्यकर्ते आणि नेते मंडळी आज जाताना दिसत आहेत। सातारा जिल्हा परिषदेमध्ये राडा झाला होता निवडणुकीदरम्यान आणि त्यावेळी जी सगळी घटना घडली त्याचा निषेध व्यक्त करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिवसेनेनं आंदोलन केलंय। तर 20 मार्चला सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान हा राडा झाला होता आणि त्याच राड्या प्रकरणी आज शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसतंय। आपला मित्रपक्ष भाजप विरोधातच घोषणाबाजी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे। सातारा जिल्हा परिषदेत जो राडा झाला होता त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। विधान परिषदेत देखील थोड्या वेळापूर्वीच त्यावरती सविस्तर चर्चा झाली। निलंबनाचे आदेश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेत, मात्र त्यानंतरही शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते आक्रमक झालेले आहेत। दादा भुसे असतील, संतोष बांगर असतील, त्याचबरोबर इतर वरिष्ठ नेते आणि त्याच्याबरोबरच महत्त्वाचे कार्यकर्ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जाऊन आंदोलन करत होते। कोणी असू देत, कितीही मोठा असू देत, पण आम्हाला निवडणूक जिंकायचीच, आम्हाला त्या पदावर आपला माणूस बसवायचाच। कोणाचा जीव गेला तरी चालेल, मंत्री मार खाला तरी चालेल, अशी तिकडे व्यवस्था आता ही नवीन या राज्यामध्ये सुरू झाली आहे। महाराष्ट्राचं राजकारण हे आता गुंडगिरी, दादागिरी, सत्ताची मस्ती याकडे आता वळलेलं आहे। महाराष्ट्र सुरक्षित नाही, महाराष्ट्रातील जनता सुरक्षित नाही, हे आता या ठिकाणी लपून राहिलेलं नाही। खरं तर घोटाळ्यावर घोटाळे करूनही यांचं पोट भरत नाहीये।
आणि प्रश्नाला उत्तर समाधानकारक देत नाहीत, त्याचं उत्तर देत नाहीत. आम्ही लक्षवेधी घालतो. लक्षवेधी म्हटल्यानंतर खाली मोठ्या प्रमाणामध्ये तोडपाणी पण सुरू आहे. म्हणजे मला समजत नाही की महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवत आहे. महसूल विभागाचे जे काही आता जमीन घोटाळे आहेत, या बोरीवलीच्या TLR यांनी तिकडे आम्ही प्रश्न उपस्थित केला की हा सामायिक क्षेत्र जो होता, सार्वजनिक क्षेत्र होता, त्याचं संपूर्ण एकाच्या नावे, एका बिल्डरच्या नावे करून नेलं. ती सोसायटी अडचणीत आली. बिल्डर तिकडे मजा मारतोय या TLR मुळे. ही चूक लक्षात आली आहे. किमान 100 कोटी रुपयाचा घोटाळा या TLR आणि त्यांच्या त्या बिल्डरनी मिळून सोसायटीची ती सामूहिक क्षेत्र असलेली जागा घशात घालून त्याच्यावर बिल्डिंग उभे करून घोटाळा केला. काहीच कारवाई होत नाही. अशा अनेक प्रकरणं आहेत. ते काढू आम्ही आता अंतिम आठवड्यामध्ये. पण प्रश्न असा आहे की हे सरकार करते का? एवढाले प्रश्न उपस्थित केल्यावर थातूर मातूर उत्तर देते. चौकशी केली जात नाही, आरोपाची दखल घेत नाही. एवढं बेशरमपणा आणि बेशरमपणाची संपूर्ण हद्द यांनी पार केलेली आहे. अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे. आज आम्ही स्थगन दिलेलं आहे. स्थगनवर चर्चा झाल्यानंतर मी प्रेस पुढे येईल. आता ते सगळं आपण सभागृहात मांडणार आहोत. झालं ना, मी बोललो ना. तुम्ही ना. गॅस सिलेंडरचा बाटला जो आहे तो अर्ध्या वजनाचा दिला जाणार आहे. परिणाम पाहायला मिळणार. हे ज्यावेळेस या रांगा दिसतात, तुटवडा दिसतो, लोकांचा टाऊ आहे, ब्लॅकमेलमध्ये केले जातात. काल कोणीतरी एक बातमी चालवली हिंदी चॅनलवर, चंद्रपूरच्या काँग्रेसच्या अध्यक्षाकडे 800 सिलेंडर भेटले म्हणून. जरा कलेक्टरला विचारा.